नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर तुमचं अगदी मनापासून स्वागत. मुलांनो, तुम्ही जसे पिल्लू म्हणून ओळखले जातात ना घरामध्ये तुमच्या, शेंडेफळ, पिल्लू वगैरे, वगैरे अशी नावं असतील तुम्हाला. तसाच एका पिल्लू माशाबद्दलची आजची गोष्ट आहे. एक लहानगा पफर फिश. पफर फिश म्हणजे काय? म्हणजे शरीर फुगवणारा मासा. आणि हा शरीर तर फुगवतोच, पण याचं अंग विषारी असतं. याला हात लावायला जाऊ नका. इट्स अ पॉइझनस स्किन फिश. समुद्राच्या पाण्याने बनलेल्या एका डबक्यात हाच छोटू अडकतो. आपल्या समुद्रातल्या घरी परतायचा मार्ग त्याला सापडेल का? का तो घाबरून जाईल? काय होईल? ऐकूया गोष्ट. पिल्लू मासा फुगला. ही गोष्ट लिहिली आहे सेजल मेहता यांनी. चित्र काढली आहे पिया मीनाक्षी यांनी आणि मराठी अनुवाद केला आहे मीरा जोशी यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी व्हीवर कम्युनिटी यांनी. लायसन्स्ड अंडर CC बाय 4.0 लायसन्स. ह्या गोष्टीची वाचन पातळी आहे 3. चला मग ऐकूया गोष्ट. पिल्लू मासा फुगला. मुंबईच्या एका खडकाळ समुद्र किनाऱ्यावरची ती सूर्यप्रकाशानं न्हाऊन निघालेली सुंदर सकाळ होती. मुंबई हे एक महाराष्ट्र नावाच्या राज्यातलं त्याची राजधानीच आहे. आणि हे महाराष्ट्र राज्य कुठं आहे माहिती आहे? भारतात, इंडियामध्ये. तिथल्या समुद्र किनाऱ्यावरची ही छोट्याशा मास्याची गोष्ट आहे. ओहोटीच्या लाटांच्या पाण्याने तयार झालेल्या एका डबक्याजवळ सारं काही अगदी शांत सुरळीत आहेसं वाटत होतं. तुमच्याकडे कशी सकाळ झाली की सगळं सुरळीत चाललेलं असतं, सगळे आपापल्या कामात असतात, तशीच ही समुद्र किनाऱ्यावरची पण सकाळ सुरळीत चाललेली वाटत होती. ओहोटी म्हणजे काय? जेव्हा समुद्र किनाऱ्यावरचं पाणी कमी होत असतं तेव्हा ओहोटी आली आहे असं म्हणतात. दॅट इज लो टाईड. अँड देअर इज ऑल्सो अ हाय टाईड. जेव्हा पाणी खूप जास्त भरलेलं असतं तेव्हा हाय टाईड. ओके. एक गुलाबी पोर्सलिन खेकडा आपलं भक्ष्य शोधत होता. A pink colored crab was searching for its prey. नारिंगी रंगाचा तारामासा आपल्या नळीसारख्या पायांनी अगदी हळूहळू पुढे सरकत होता. The starfish was moving steadily, slowly towards the forward side. पण हे काय? खरोखरच सारं काही ठीक होतं का? नाही ना? एक लहानगा पफर फिश लाटांच्या पाण्याने बनलेल्या डबक्यात अडकला होता. बरं, हे लाटांच्या पाण्याने बनलेलं डबकं म्हणजे काय? ओहोटी म्हणजे लो टाईड. लो टाईड म्हणजे पाणी कमी झालेलं. आणि त्यामुळे खडकं जी असतात ना ती एक्सपोज होतात. दे स्टार्ट सीइंग, दे स्टार्ट बिकमिंग विजिबल. त्याच्यामुळे माशांना पोहायला पाणी कमी पडू शकतंय आणि ते असे अडकू शकतात खडकांमध्ये. तुम्ही कधी असा विचार केला होता का की असे मासे अडकतात सुद्धा? तो छोटासा मासा होता ना, तर तो डावीकडे पोहत गेला आणि ढँग जोरात खडकावर आदळला. अरे रे रे बिचारा. उजवीकडे पोहत गेला, परत ढम दुसऱ्या एका खडकावर आदळला. तुमच्याबरोबर होतं का असं कधी? खेळता खेळता ढम्मगन खाली पडून जातात किंवा जोरात कुठल्या तरी भिंतीवर आदळतात, मागे बघत पुढे चालत असतात तेव्हा, हो ना? तर ह्या बिचाऱ्याला कळतच नव्हतं की पाणी का नाहीये, मला पाणी का नाही मिळते पोहायला, पलीकडे जायला.
म्हणून तो सारखा आदळत होता. पण त्या बिचाऱ्याला बाहेर पडायला काही गेला मार्गच सापडेना. अरे कोणीतरी सोडवा मला, मी अडकलोय इथे, पफरफिश ओरडला. लहानग्या माशाने आपलं शरीर फुगवलं. धोक्यापासून स्वतःचं रक्षण करण्याचा त्याचा हा प्रयत्न होता. मग तो गोल 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 पोहत राहिला. घाबरू नको रे छोटुकल्या, पोर्सलिन खेकडा म्हणाला. तो जो पिंक क्रॅब होता ना तिथे, तो म्हणाला त्याला. लाटा येतील पुन्हा, तारामासा म्हणाला. The starfish said, "You'll get more water when the high tide comes." पण पफरफिश एवढा घाबरला होता की त्याला ऐकलेलं काहीच समजत नव्हतं. तो आपला नुसता गोलगोल गोलगोल पोहतच राहिला. लहान होता ना तो. पेशन्स नसतो लहान मुलांमध्ये. तुमच्यात पेशन्स आहे का? नाही ना? थांबायला सांगितलं, तुमचा टर्न येतोय सांगितलं, तरी तुम्ही रडतच राहतात ना. तसाच हा छोटू मासा पण होता. त्याला जे काही ते सांगत होते मोठे त्याच्या आसपासचे लोक किंवा मासे, त्याला ते पटत नव्हतं, कळत नव्हतं. कोणाचा एवढा आवाज येतोय रे इकडे? एक दिमाखदार अष्टभुजांचा ऑक्टोपस एका खडकाखालून पोहत त्या डबक्यात आला. कोण आलं तिथे? अष्टभुजांचा म्हणजे 8 हँड्स असलेला ऑक्टोपस. त्याला 8 हँड्स असतात म्हणूनच तर ऑक्टोपस म्हटलं जातं, हो की नाही? पफरफिश भयचकित होऊन त्याच्याकडे बघतच राहिला. पफरफिशला विश्वासच होईना, एवढा मोठा ऑक्टोपस इथे कसा आला? आता ओहोटीची वेळ असल्याने तुला इथे अडकल्यासारखं वाटतंय, ऑक्टोपसने त्याला समजावलं. जेव्हा भरती येईल तेव्हा हे सगळे खडक पाण्याखाली जातील. मग तुला पोहत पोहत आपल्या समुद्रातल्या घरी परत जाता येईल. म्हणजेच हे खडक जे आहेत ते सगळे पाण्याखाली जातील आणि ते पाण्याखाली गेल्यानंतर त्याला पोहता येईल. That's why low tide has less water and high tide has more water for the fishes to flow freely. पफरफिशला एकदम हुश्य झालं. तो भरतीची वाट पाहू लागला. ठरलेली वेळ झाल्यावर पोर्सलेन खेकड्याच्या खडकाखालून पाणी वाहत आलं. ते तारामाशावरून वाहत गेलं. मग ते वाहत वाहत त्या डबक्यात आलं. तिथल्या पाण्याची पातळी वाढू लागली. पफरफिश पाण्यासोबत वर आला. भरती आलीये म्हणजे इट्स अ हाय टाईड. मग पाण्याची पातळी खूप वाढली. इतकी की शेवटी पफरफिशला त्या खडकांवरून पलीकडे पोहणं शक्य झालं. त्याला खूप आनंद झाला. तुम्हा सगळ्यांचे आभार, असं म्हणत तो समुद्राकडे पोहत निघाला. टाटा पिल्ला, नीट जा बरं का पोहत, असं कोण म्हणालंय? तो ऑक्टोपस, क्रॅब आणि स्टारफिश. बरं, गोष्ट तर छान होती, पण त्यातनं तुम्हाला काय समजलं? लाटांनी बनलेलं पाण्याचं डबकं म्हणजे काय माहितीये? लाटांनी बनलेली डबकी म्हणजे खडकाळ समुद्र किनाऱ्यावर पाणी साठून झालेली छोटी उथळ तळी. म्हणजे वेव्सने खडकाळ समुद्र किनाऱ्यावर, म्हणजे जिथे छोटे छोटे असे तुम्हाला तिथे रॉक्स दिसतात ना, जेव्हा तुम्ही सीशोरवर उभे असतात तेव्हा तुम्हाला छोटे छोटे रॉक्स असे दूरवर दिसत असतात, पाण्याच्या आतमध्ये सुद्धा असतात. तर ते जेव्हा दिसत असतात दॅट मीन्स इट्स अ लो टाईड. आणि when you cannot see any of those, that means it's a high tide. ओहोटीच्या वेळी पाणी ओसरून समुद्रात मागे गेल्यानंतर अशी तळी बनलेली दिसतात. When there is low tide and when you're standing near the seashore, you can see such rocks.
and that's why it's a low tide. ही तळी ओहोटी आणि भरती यांच्या मधल्या काळात तयार होतात. They get formed when there is high tide and low tide, and there's a time duration between these tides getting formed. During these tides coming and going, you see such small ponds formed near the water bodies. फक्त ओहोटीच्या वेळीच किनाऱ्याचे हे भाग पूर्णपणे दिसू शकतात. Only during the low tide you can see such small ponds formed because those are covered by the rocks, and those rocks are visible. But during the high tide, it's not possible because it is all covered by water. The sea water, the ocean water, it is all blue, right? So what is the difference between Bharti and Ohoti, low tide and high tide? Let's talk about the high tide. पाणी जेव्हा समुद्रात परत वाहत जातं तेव्हा ओहोटी असते. That means, sorry, let's talk about the low tide first. So पाणी जेव्हा समुद्रात परत वाहत जातं. So have you seen waves going towards the sea and not coming towards you? That time it is low tide. It's not coming towards the shore, it's not coming towards the beach. That time it is low tide. The water is going far from you. When you are on the ocean standing looking at the water, you can feel that. आणि भरती म्हणजे काय? किनाऱ्याचा बहुतांश भाग जेव्हा पाण्याखाली जातो तेव्हा भरतीची वेळ असते. चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील गुरुत्वाकर्षणामुळे भरती ओहोटी निर्माण होते. So, when most of the seashore and the beaches are under water, that is the high tide. And why are these high tides and low tides getting created? This is because of the gravitational force between the moon and the earth. So, the moon is a small body than the earth, but still it attracts water. How? Because of the gravitational pull between water towards the moon. And there's also gravitational force towards the earth. So when there is a gravitational pull stronger, when the moon is facing that part of the earth where the ocean is, the high tides start getting created. That's all.